फटका मारण्याचा फटका फसलाय, झेल टिपलाय. लक्ष्मण तुलाने बॅक टू द पवेलियन. इथे मात्र सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळते. 5 चेंडू 5 धावा. हा विकेटच्या बरोबर डॉट बॉल आलाय आणि हा डॉट बॉल म्हणजे 5 चेंडू 5 धावांचं समीकरण मात्र मैदानामध्ये होत आहे. सामना मात्र दोन्ही संघांना हुलकावणी देतोय. जर नीट बघितलं ना तर गोलंदाजी संघाला वाटत असेल किंवा त्यांचे जे चाहते असतील किंवा त्यांचे जे समीक्षक असतील त्यांना नक्कीच वाटत असेल की हा सामना मात्र कसाही करून डिपेंड केला जावा. न्यू बॅट्समन मात्र मैदानात येतोय. अक्षय अक्षयवरती मात्र जबाबदारी असेल. सामना मात्र त्याने आपल्या संघाला जिंकून द्यावा अशी मात्र त्यांच्या समीक्षकांची इच्छा असेल. परंतु जर जे खेळाडूंच्या व्यतिरिक्त इथे प्रेक्षक म्हणून बसलेत ना त्यांना असं वाटत असेल हा सामना मात्र टाय होऊ दे आणि आम्हाला सुपर ओव्हर पाहायला मिळते. सामन्यामध्ये मात्र रंगत येऊ दे. सर्वांना वाटत असेल या सामन्याची मात्र रंगत अजून शिल्लक आहे. 5 चेंडू 5 धावा. पुढच्या 5 चेंडू मध्ये काय होतंय ते पाहूया. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. नवीन फलंदाज त्याला सामना करेल तो अक्षय. त्याला सामना थोडं चालू करून घ्यायचं, स्पीडअप करायचंय. गणेशचा पुढील चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि 1 धाव मिळते आणि एकच धाव. 1 धावेने इथे धाव संख्येला मात्र थांबवलं गेलंय. 1 धाव मिळते. 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. इथे धावेसाठी करावी लागते धावा धाव फार. अजून देखील धाव बनवायचे 4. सामना मात्र अजून देखील जिवंत राहिलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे. झेल टिपला. फटका बसला. झेल टिपला. फलंदाजाचा इथे खेळच संपला. फलंदाज किरण बॅक टू द पवेलियन. अजून देखील सामना जिवंत जिवंत जिवंत. आणि का जिवंत ते कळतंय कारण सुंदर अशी गोलंदाजी मार्कवरती काम करतोय तो गणेश. आता मात्र समीकरण बदलतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो राहुल डेबे. सौरभ कॅच कोणी जल्ला होता? आताचा कॅच कोणी जल्ला होता तिकडं? भूषण कोंडे. सामना मात्र शेवटच्या चेंडूवरती जातोय. राहुल वरती मात्र जबाबदारी असेल. सामना मात्र जर जयशंकर संघाने जर बघितलं ना तर आज सामना मात्र अजून देखील त्यांच्यासाठी देखील जितका जिवंत आहे तितकाच गोलंदाजी मार्कवरती असणार गोलंदाज संघाला. डॉट बॉल येतो. इथे एक रनआउटच्या स्वरूपात विकेट जाते. डॉट बॉल. इथे फलंदाज होतो बाद. सामना मी म्हणलं होतं की इथे 41 धावा ज्यावेळेस बनल्यात ना त्यावेळेस एक चांगला रिस्पेक्टेबल स्कोर झालता. परंतु सामना अजून देखील संपला नाही कारण अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे मैदानात यायचा. इक्वेशन जर बघितलं ना न्यू बॅट्समन अजय दिंडले. नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये अजय दिंडले. निश्चितपणे चला गोलंदाजी मार्कवरती जर बघितलं तर गणेशने सुंदर काम केलं. अजून देखील 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. एक वेळी 6 चेंडू मध्ये 5 धावा पाहिजे होता. आता 2 चेंडू मध्ये 4 धावा पाहिजेत. इथे मोठी विकेट वरती अपील केली जाते आणि फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन. सामना मात्र जयशंकर संघाला आता मात्र
चौकार लागावा लागेल सामना जिंकायचा असेल तर. नक्कीच इथे मात्र सामना रंगला नाहीये. आता हा सामना पेटलाय. सामन्यामध्ये जर बघितलं ना, एक चेंडू 4 धावांची गरज आहे. इथे काही होऊ शकतं. सामना नवीन फलंदाज मात्र मैदानात येतोय. संतोष नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये. संतोष, परंतु संतोष नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. नाही, स्ट्रायकिंग एंडला असेल. आता जर बघितलं ना, तर स्ट्रायकिंग एंडला असणाऱ्या फलंदाजाने देखील अजूनपर्यंत एकही चेंडू खेळलेला नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला असणाऱ्या फलंदाजाने एकही चेंडू खेळलेला नाहीये. गोलंदाजी मार्गवरती काम करणारा गणेश याने आतापर्यंत या फलंदाजाला चेंडू टाकलेला नव्हता, परंतु या सामन्याचं निर्णायक चेंडू आता मात्र मैदानात येतोय. गणेश, आपणास एक विनंती आहे, त्याला थोडं स्पीडअप करून घ्यायचंय. शेवटचा चेंडू, एक चेंडू 4 धावा. कोण जिंकणारा सामना? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका टिपलाय. इथे मात्र सामना इथे मात्र सामना जिंकलाय. आणि सगळा सामना जिंकण्याचं श्रेय जर म्हणलं ना, जितकं खेळाडूंचं तितकं संघ मालकाचं. दीपक पवार संघ मालक यांनी मात्र हा सामना सुंदरपणे जिंकलाय. संघ मालक दीपक पवार म्हणले होते, माझा पाय दुखतोय, मी काय उडी मारणार नाही, पण स्टेजवरनं उडी मारून मैदानात पळत गेलेत तर संघ मालक. असा संघ मालक पाहिजे. नक्कीच हा सामना मात्र रंगलाय. एक विनंती आहे की अमर यादव सर, आपणास एक विनंती आहे की थोडं समालोचक कक्षाशी भेट घ्यावी. अमर सर, अमर यादव सर, आपणास एक विनंती आहे की ते समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. कारण मैदानामध्ये जर सामना